मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, पवारांचे स्वप्न तुटले, बाप लेकीचे मनसुबे एक्सपोज झाले किंवा उघडे पडले किंवा हे मनसुबे हे खत्म झाले, संपून गेले आणि पक्ष विलनीकरांच्या गप्पा फक्त आता हवेमध्ये राहिल्या आहेत. हे आपल्या व्हिडिओचं तुम्ही टायटल बघून व्हिडिओ तुम्ही बघत आलात. आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत करतो. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. बघा, महाराष्ट्रातील राजकारणामधील एक अतिशय संयमी आणि कुठेही वेळेवर पोहोचणारा नेता म्हणून दादांची ओळख पूर्ण महाराष्ट्रामध्ये होती. अशा शिस्तप्रिय नेत्याचा अंत हा झालेला आहे. दादांचं एक अंतिम वाक्य होतं की दादांचं जे काही शेवटचं भाषण होतं त्यातून सांगितलं की बेटांनो, हे राजकारण लय वांगाळ आहे, तुम्ही हे न करता तुम्ही धंदा पाणी करा, तुझ्या बाळा तुम्ही चांगलं शिकवा. दादांची ही आपल्याला शिकवण म्हणावी लागेल. आणि ते दादा आहे, त्या दादांची ज्यावेळेस पत्नी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते त्यावेळेस जे काही लोक त्यांच्या सहानुभूतीपोटी दादा आमचे आहेत किंवा दादा आमच्यासाठी किती महत्वाचे होते हे दाखवणारे आता नाक मुरडायला लागलेत. आणि हे लोक आता बघा झालं असं, आता जे शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे ते डाव टाकत आहे, ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि सगळ्यांना घेऊन कशा प्रकारे दादांची राष्ट्रवादी आपल्या सोबत घेता येईल, कसं आपण त्या पक्षासोबत हात मिळवणी करून दादांचं जे काही आहे राजकीय अस्तित्व ते पुसण्यात येईल. तर यांना वाटलं होतं की आमची वहिनी आणि का आमचे पुतणे आहेत, भाचे आहेत, जे काही राजकारणासाठी सक्षम नाहीत, तिघांनाही अनुभव नाही, त्यामुळं राष्ट्रवादी ही पवाराकडे असायला पाहिजे. हे जे काही यांचं नेरेटिव्ह होतं की यांची काय मनसा होती, ते मनसा हे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, नरेश अरोरा या तिघांनी आणि खास करून या ठिकाणी सत्तेमधील दादांच्या दोन सच्च्या मित्रांनी उधळून लावले. मित्रांनो, दादाचं स्वप्न म्हणजे की आपला पक्ष हा दिमागामध्ये थाटामध्ये हा ठेवायचं होतं आणि या राष्ट्राला, ह्या महाराष्ट्राला न्याय देण्याचं होतं, विकास देण्याचं होतं. आज पार्थ पवार हे खासदार होत आहेत, ताई ह्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या, त्यांनी शपथ घेतली. पण आता नेमकं या ठिकाणी बघा काय काय गोष्टी पुढे येतात. आता काका सध्या टेन्शन मध्ये भरपूर आहेत, काकाचं टेन्शन वाढलंय, आता काका थरथरत आहेत. आता टेन्शन घ्यायचं हे काकाचं वय नाही, पण पर्याय काहीच नाही, काकांना सर्व काही पाहिजे. बघा, एक मराठी मित्रांनो मी सिरियल पाहिलं होती पाठीमागं की आई कुठे काय करते. आता या ठिकाणी भविष्यामध्ये एखादी अशी पण सिरियल येऊ शकते, काका कुठे काय करतात. तर हे काका, आता काका सध्या ज्या वेळेस सुनेत्रा दिदी, वहिनी, काकी हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्या तरी जास्तीत जास्त मळमळ, तळमळ, रडरड ही यांच्यामध्ये मित्रांनो वाढलेली दिसते. कारण काय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी ही इच्छा ही शरद पवारांची होती आणि ते मुख्यमंत्री म्हणून हे सुप्रिया सुळे याच उमेदवार होत्या. पाठीमागं 2 वेळेस अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाली होती, पण ते संधी काकामुळेच मिळाली नाही असं उद्गार हे पाठीमागं धस साहेबांनी काढलेले आहेत, सुरेश धसांनी. मग या ठिकाणी यांचं एकच मनसुबा होता की सुप्रिया सुळे हे महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणा किंवा मुख्यमंत्री व्हाव्यात. पण हे सगळं काय झालं नाही. पण त्यापूर्वी जर तुम्ही रिमाइंड केलं की त्या मागचं घडलं होतं काय, त्यावेळेस बघा तुम्ही अंत्यसंस्काराच्या वेळेस सर्वात जास्त पाहुणचार त्या ठिकाणी सुप्रियाताईने लोकांना केलेला तुम्ही पाहिला असेल. अहो, पाहुणचार हा नेमकं कुणाचा आणि कधी असतो? अंत्यसंस्काराच्या वेळी पाहुणचार होत नसतो मित्रांनो. अंत्यसंस्कार हे अतिशय दुःखाचं आणि दुःखद ठिकाण असतं. त्या ठिकाणी लोक हे
मान सन्मान घ्यायला येत नसतात त्या ठिकाणी लोक हे आपल्या कुटुंबाला आधार द्यायला येतात. पण त्या ठिकाणी सुप्रियाताई हे लोकांना बसवत होत्या, त्याहून त्यांना ट्रोलही करण्यात आलं. आणि त्या सगळ्या सिनेरिओमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी ऍक्टिव्ह असेल त्या सुप्रिया सुळे नेहमी सुनेत्रा पवारांचा हात धरून त्यांना सोबत नेताना तुम्ही पाहिलं असेल. यातून अजित पवारांच्या कुटुंबाला सगळ्यात मोठा आधार हा सुप्रिया सुळे यांचा आहे असं तिथं बोलण्यात आलं. पण एक मला व्हिडिओ माझ्या हृदयाला पिळून टाकणारा होता मित्रांनो. तो म्हणजे असा की दादांचं अंत्यसंस्कार होत असताना त्या ठिकाणी प्रतिभा काकी म्हणजे शरद काकांची पत्नी त्या ठिकाणी त्या हसताना आढळून आल्या. अहो, ज्या वेळेस आपल्या घरातील आपल्या जवळचा एखादा व्यक्ती मरण पावतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती हसू येईल तरी कसं, आणि एवढं सगळं होताना आपण कसं हसू शकतो. पण त्या ठिकाणी प्रतिभाताईंचा चेहरा त्याचा व्हिडिओ बाहेर पडला, त्यामध्ये त्या खुद खुद हसत होत्या. आता नेमकं याला समजायचं काय आपण. एकीकडे मुलगी लोकांना बसवते, असं वावरते कमरेला पदर खाऊ खाऊ, आणि आता इथं खुदू खुदू बसून हे मातोश्री हसतात. नेमका याचा अर्थ लावायचा काय. याचा अर्थ एवढा होता की हे सगळे दादाची खुर्ची रिकामी व्हायचीच वाट बघत होते, आणि त्या खुर्चीवरती आता सुप्रिया बसणार आणि आमच्याकडे ती सत्ताची कमान येणार अशी असतानाच त्या ठिकाणी पार्थ पवार, जय पवार आणि दीदी आताच्या उपमुख्यमंत्री यांनी खेळ खेळला आणि यांचे सगळे मनसुबे आहेत ते मनसुबे पूर्णपणे फेल केले. आता या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तटकरे यांना लोक विलन बनवत आहेत. ते विलन आहेत असं म्हणतायत. कारण काय, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय आजही हिरो असले असते त्यांनी ही राष्ट्रवादी अशीच पवाराकडे दिली असती आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुप्रियाताईला दिलं असतं तर या ठिकाणी हे सर्व चांगले असले असते. आता हे चांगले नाहीत. आणि त्याहून तुम्हाला गंमत माहिती आहे, अहो पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की म्हणजे 31 तारखेला सायंकाळी 5 वाजता वहिनीचं शपथविधी आहे. उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री एक महिला, हे नाव इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखं आहे. ही घटना दुःखद आहे. या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या की दुःख मध्ये जगावं हे कळत नाही, पण हे एक राजकीय राजन्यास आपल्याकडे पाहू शकतो. पण या ठिकाणी या पवारांचं असं म्हणणं आहे की आम्हाला माहितीच नाही, आम्हाला कोणी सांगितलंच नाही, एवढा घाईत निर्णय का घेतला हे आम्हाला कळत नाही, आणि आता ही शपथ होणार आहे काय आहे आणि उपमुख्यमंत्री ह्या आहेत याविषयी या लोकांना काहीच माहिती नाही असं हे म्हणतात. हे जे आहे ते मला तर पटलेलं नाही. तुमचं मत काय. आता बघा, ही जी काय आहे की यांनी म्हणजे 12वं नाही केलं, 13वं नाही केलं, यांना दुखवट आहे की नाही, यांनी काय केलं हे बरोबर नाही, हे सगळे भाजपची खेळी आहे हे असं म्हणणारे लोक. या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की 1984 मध्ये इंदिरा गांधीच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वीच राजीव गांधींनी शपथ घेतली होती. देशाच्या हितासाठी अशी शपथ घेतली आहे, अशी त्या शपथेला मान्यता मिळाली. म्हणजे इंदिरा गांधींचा अंत्यसंस्कार व्हायच्या त्या आधीच राजीव गांधींनी शपथ घेतलेली आहे. ते चालतं, ते अतिशय चांगलं काम होतं. 1982 मध्ये शेख अब्दुल्ला यांच्या निधनानंतर 10 मिनिटातच फारुख अब्दुल्लांनी मुख्यमंत्री म्हणून निवड त्याची झाली. हे चांगलं आहे, हे मान्य आहे. त्यापुढे महबूबा मुफ्ती यांनी वडिलांनंतर शपथ घेतली, हे सुद्धा लोकांना मान्य आहे. पण अजित पवारांचं स्वप्न आणि त्या महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री म्हणून एक महिला उपमुख्यमंत्री या ठिकाणी मिळाली, हे लोकांना मान्य नाही. हे लोक हे मान्य करू शकत नाहीत. कारण काय, या ठिकाणी चाणक्याचं स्वप्न भंग झालंय. या ठिकाणी चाणक्य हारलाय.
हे जे काही यांचे मनसुबे होते, एक आशेचा किरण होता, तो आशेचा किरण या ठिकाणी संपून गेलाय किंवा तो किरण या ठिकाणी नाहीसा होताना यांना दिसतोय. म्हणून या लोकांना या ठिकाणी ही शपथ आणि ते मुख्यमंत्री पद हे फक्त राजकीय आहे. या लोकांना दुःख वगैरे काय नाही, हे लोक दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो करत आहेत. बघा, आम्हाला भेटलं तर खूपच चांगलं आहे, नाही भेटलं सगळंच वाईट आहे. जे आम्ही करू तेच खरं आहे, दुसरे करतात ते खरं नाही. म्हणजे हे असं काम आहे. आणि यासाठी बघा, मुख्यमंत्री म्हणून सुप्रियाताईचं नाव नाही आलं, सुप्रियाताईचं स्वप्न भंग झालं आणि आता भविष्यामध्ये कधीही हे स्वप्न पूर्ण होणार नाही हे काकाला 100% माहिती आहे. हीच सगळ्यात मोठी संधी होती, पण ही संधी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी गेली आहे आणि त्यामुळे काकाचे स्वप्न तुटलेत. काका आणि आत्या, आजोबा आणि आत्या यांचे सुद्धा स्वप्न तुटलेले आहेत. बाप लेकीचे प्रश्न तुटून या ठिकाणी ते बेचिराग झाले. यामुळे हे सगळं काय होत आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय मित्रांनो नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब मात्र करा. उद्या भेटूया परत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी.